श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा जय जयाजी योग शमना जय जयाजी परम पावना दीनबंधो जगद्गुरु. आपुल्या कृपे निश्चित 13 अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्र सारामृत आता पुढे वदवावे. आपुल्या कथा वदावया बुद्धी देई स्वामी राया चरित्र ऐकोनी श्रोतया संतोष हो बहुसाळ. कैसी करावी आपुली भक्ती हे नेमी मंदमती परी प्रश्न करीती श्रोती अल्पमती सांगतसे. प्रातकाळी उठोन आधी करावे नामस्मरण अंती द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रातकर्मे आटपोनी मग बैसावे आसनी भक्ती करोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूप दीपार्ती अर्पून नमस्कार करावा. जोडोनिया दोन्ही कर उभे राहावे समोर मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाम मंत्र श्रेष्ठ पै. अजानुबाहू सुहास्य वदन काषाय वस्त्र परिधान भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी. मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा येतीवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंतरूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूच वसुंधरा पूर्णचंद्र सूर्य तूच पे. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्ट दिग्पलादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये. जंगमा आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदि मध्याग्र कोटे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदाचाही तर्कचाच रे शस्त्रातेही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केविली आपुली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्री यामी नाश्रय देई जे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसो न इहलोकी सौख्य देवो न परला साधन करावे. दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल तीर त्वन्नामतरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाजूच तुझ्या कृपे. किती वर्णो आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्कर देई प्रगटोपे. शांती मनी सदा वसो व्रथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो व्रथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भावपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्तांगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थतेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषोनी तत्वतावर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे.
तेने वाढेल बुद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे ब्राह्मण क्षत्रियाधिका लागोनी मुख्य जप हा चहुवर्णी स्त्रियांनीही निषेधिनी जप याचा करावा प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची दंबे षोडशोपचारी पूजिता परी प्रिय नव्हेची समर्था भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते जय जयाजी आनंद कंदा जय जयाजी करुणा समुद्रा विष्णू शंकराची या छंदा कृपा करुणी पुरवावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।